हातातला नायलॉन मांजा गळ्यापर्यंत। दोर पतंगाची कापायची की आयुष्याची? मुलांच्या हाती मांजा, पालकांना जेल। नवीन वर्षातला पहिला सण असणाऱ्या संक्रांतीचे सगळ्यांनाच वेध लागले। संक्रांत म्हणजे पतंगोत्सव आलाच, त्यामुळे आकाशातही पतंगांची गर्दी दिसू लागली आहे। मात्र पतंगांसाठी वापरला जाणारा मांजा नागरिकांसाठी जीवघेणा ठरतोय। पुण्यात आठवड्याभरापूर्वीच याच नायलॉन मांजामुळे एका महिलेला मानेवर गंभीर दुखापत झाल्याचं उघड झालं होतं। नायलॉन मांजामुळे दरवर्षी हजारो पक्षीही जखमी होतात, त्यामुळे हायकोर्टानं नायलॉन मांजाच्या विक्री आणि वापरावर बंदी घातली आहे। अशातच एखाद्या अल्पवयीन मुलानं नायलॉन मांजाचा वापर केला तर त्याच्या पालकांना जबाबदार धरत थेट गुन्हा दाखल करण्यात येणार आहे। जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनला आदेश दिलेले आहेत की आपल्या हद्दीमध्ये कुठल्याही प्रकारचा नायलॉन मांजाची विक्री होणार नाही आणि जर तसे असेल तर तुम्ही तात्काळ कारवाई करा। अशा प्रकारचे जर विद्यार्थी कुणी जर नायलॉन मांजा वापर करत असतील या संक्रांती दरम्यान, तर आम्ही त्यांच्या पालकाला बोलवून त्यांना योग्य ते समज देऊ किंवा जर नाही ऐकलं तर त्यांच्यावर योग्य ते कारवाई नक्कीच करू। दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं या जीवघेण्या नायलॉन मांजाच्या वापराबद्दल काय निर्णय घेतलाय पाहूया। जीवघेणा नायलॉन मांजानं पतंग उडवणाऱ्यास 25,000चा दंड। नायलॉन मांजा विक्री करताना आढळल्यास 2.5 लाखांचा दंड। अल्पवयीन मुलाकडे मांजा आढळल्यास पालकांना दंड होणार। हा नियम केवळ संक्रांतीपुरता नाही तर वर्षभरासाठी लागू। दंडाची रक्कम जिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष खात्यात जमा होणार। महापालिका आणि पोलिसांवर दंड वसुलीची जबाबदारी। QR कोडच्या माध्यमातून दंड वसुली होणार। दरम्यान पालकांनी मुलांना नायलॉन मांजाच्या धोक्याबाबत समज द्यावी असं आवाहन न्यायालयानं केलंय। याआधीही नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगरात विक्रेत्यांवर गुन्हे दाखल झालेत। शहरापासून ते अगदी गावाच्या बाजारपेठेतून हा जीवघेणा नायलॉन मांजा कधी हद्दपार होणार हाच खरा प्रश्न आहे। धाराशिवहून बालाजी सुरवसेसह पराग ढोबळे, नागपूर।